खातं उघडले ते पारेख यांनी बब्बू यांच्या पहिल्याच चेंडूवर सुंदर असा फटका पारेख यांचा, त्यावर मिळालेली एक धाव. बब्बू यांचा दुसरा चेंडू, सामना करेल तो अमित. अवांतर चेंडू, अवांतर चेंडू बरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2. ओमकार मलाडचा हा संघ पुढील चेंडू डब्बू, सामना करेल तो अमित. बॅटिंग कडून गेलेला चेंडू त्यावर पुढील फलंदाज झाले ते अन्नू. संघाची धावसंख्या 2, त्यावर 1 गडी बाद. डब्बू यांच्या गोलंदाजीवर पुढील डावखुरे फलंदाज अन्नू. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात. 4 षटकांचा हा सामना. तिसरा चेंडू डब्बू यांचा, सामना करेल तो अन्नू. सुंदर फटका वरच्यावर टिकले स्वरूपात मिळालेल्या 2 धावा. सुंदर अशी फलंदाजी अन्नू यांची. येता सरशी पहिला जोरदार फटका, त्यावर 2 धाव नक्कीच मिळवल्या त्या अन्नू यांनी. त्या 2 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 4. स्वरूपात मिळालेली 1 धाव. बॅट्समन बीट, कीपर बीट व हे डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 धाव. त्यास 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 5. खूपच सुंदर अशी गोलंदाजी डब्बू याची. 1 गडी नक्कीच बाद केलाय त्यांनी. असल्फा त्या संघाचा अमितच्या स्वरूपात. पुढील चेंडू डब्बू यांचा, हलकेच तोलेला चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात नक्कीच यशस्वी आणि धावचित झाले पारेख. बब्बू यांनी सुंदर गोलंदाजी, 2 गडी बाद केले त्यांनी. त्याला मिळालेले फलंदाज हात भरून आलो या, लई दुरून आलो या, आणि करून धाडी भारी परतून मारून आलो या. आज संध्या जोरात लई जोरात रंगत आलो या. कोणत्याही संघाने किंवा खेळाडूंनी कृपया पंचांशी किंवा आयोजकांशी वाद घालू नको. सर्व खेळाडूंसाठी नियम सारखेच असणार आहेत. सर्व संघांनी यांची दक्षता घ्यावी. टुर्नामेंट सुद्धा लाईव्ह आहे. सर्व प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत, याचीही सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. आणि पंचांनी बाद घोषित केलेला आहे.
खूपच सुंदर अशी गोलंदाजी डब्बू याची आपल्या संघाकरिता एकूण 6 धावा दिल्यात त्यांनी आणि 2 गडी बाद केले. सलामी आलेले दोन्ही फलंदाज पारिक व अमित यांना बाद करण्यात यश मिळाले आहे. ते डब्बू यांना पुढील चेंडू डब्बू याचा सामना करेल तो अन्नू व फलंदाज नवीन आले आहेत ते अजय. असलफा संघाचे खंदे फलंदाज व क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात ते अजय. हलकेच स्वीप पद्धतीने मारलेला हा फटका त्यावर 1 धाव घेण्यात नक्कीच यशस्वी अन्नू होय. या 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7. फॅशन सचिन राणे आयोजित ही भव्य दिव्य अशी अंडर क्रिकेट टुर्नामेंट मधील हा ओमकार वर्सेस असलफा दोन्ही बलाढ्य संघात चालू असलेला हा रंगतदार सामना. पुढील गोलंदाज ओमकार संघाचे कर्णधार तुषार. अष्टपैलू खेळाडू नावाजलेले असे फलंदाज व गोलंदाज मलाडिया संघाचे कर्णधार तुषार गोलंदाजीसाठी आले. त्यांचा सामना करेल तो अन्नू. हलकेच तोडलेला चेंडू त्यावर नक्कीच 1 धाव मिळवण्यात यशस्वी रन आहे. 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 8. कोणत्याही खेळाडूने पंचांशी व आयोजकांशी आर्ग्युमेंट करू नये अन्यथा त्यांचे 5 रन मायनस करण्यात येतील. हलकेच तोडलेला चेंडू बचावण्याचा क्षेत्ररक्षक 1 धाव नक्कीच घेण्यात यशस्वी अजय. त्याच 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9. पुढील चेंडू तुषाराचा सामना करतोय तो खूपच सुंदर असा स्वीप पद्धतीने मारलेला फटका. पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यशस्वी तो अन्नू. त्या 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 10. खूपच सुंदर फलंदाजी अजय व अन्नू याची आपल्या संघाकरता 1-1 धाव जमवत आहेत. त्यांना माहीत आहे की महत्वाची आहे ती 1 धाव. त्या 1 धावेवर जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहेत आणि 1-1 धाव मिळवण्यात नक्कीच यश मिळत आहे. ही बोनस दिवाळीचा म्हटला जाईल. तुषार याच्या गोलंदाजीतून अवांतर मिळालेली 1 धाव. त्या 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 11. पुढे जोरदार मारलेला हा फटका त्यावर डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 धाव अजय याला. दोन धावा. नक्कीच 2 धावा मिळतील. पहिल्या षटकात अशीच आर्ग्युमेंट झाले होते व 1 गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं ते ओमकार संघाने. तसेच आता असलफा संघालाही 2 धावा मिळालेल्या आहेत. 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत ते तुषार यांचे. पुढील चेंडू टॅप पद्धतीने मारलेला फटका नक्कीच 1 धाव मिळवण्यात यशस्वी तो अजय. त्याच 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 13. सुंदर अशी फलंदाजी अजय व अन्नू याची आपल्या संघाकरता. पुढील चेंडू तुषार याचा सामना करेल तो अजय. खूपच अटीतटीचा रंगतदार सामना. दोन्ही बलाढ्य पुढील चेंडू तुषार याचा सामना करतो तो अजय. जोरदार मारलेला फटका नक्कीच 2 धावा मिळेल तो अजय. खूपच सुंदर फलंदाजी अजय याची आपल्या संघाकरता. त्यात 2 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या थोडा वेळ त्याला थांबावं लागेल. व्यवस्थित आम्ही चेक करून सांगतो. 16 धावा. क्षमा असावी. थोडीशी चुकबुल लक्षात घ्यावी. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 16.
पुढील गोलंदाज विपिन. खूपच सुंदर अशी फलंदाजी अजय व अन्नू याची आपल्या संघाकरता असलफा संघाचे हे खेळाडू आज असलफा संघातून खेळत आहेत. खूपच सुंदर अशी फलंदाजी. त्याच फलंदाजीच्या जोरावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा मिळवल्या त्या अन्नू अजय यांनी. नो चेंडू. खूपच शिस्तबद्ध अशी ही टुर्नामेंट. नक्कीच एक धाव मिळवली आहे ती असलफा संघाने नो चेंडूमुळे. त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 17. पुढील चेंडू पिण्याचा सामना करतो तो पुन्हा एकदा स्वीप पद्धतीने मारलेला फटका. त्यावर नक्कीच एक धाव मिळवण्यात यशस्वी अन्नू. खूपच सुंदर अशी फलंदाजी अन्नू याची. एक धाव जमा करतो तो आपल्या संघाकरता. त्या एक धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18. पुढील चेंडू बीपीएनचा सामना करतो अजय. पद्धतीने मारलेला हा फटका. नक्कीच एक धाव घेण्यात यशस्वी अजय. आणि थोडस कचाळ असं क्षेत्ररक्षण पण धाव काय दुसरी घेऊ शकले नाही ते अजय. खूपच सुंदर असा फटका स्वीप पद्धतीने मारलेला अजय यांचा. त्याबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. पुढील चेंडू बिपिन यांचा सामना करेल तो अन्नू. पुन्हा एकदा स्वीप पद्धतीने मारलेला हा फटका. त्यावर नक्कीच एक धाव घेण्यात यशस्वी तो अन्नू. त्याचबरोबर एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 20. पुढील चेंडू बिपिन यांचा सामना करतो अजय. जोरदार मारलेला फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण तुषार यांच्याकडनं. एक धावेवर समाधान मानावं लागेल ते अजय यांना. त्याच एक धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 21. पुढील चेंडू बिपिन यांचा सामना करतो अन्नू. खूपच सुंदर फलंदाजी करतो तो अन्नू आपल्या संघाकरता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पद्धतीने मारलेला फटका. तेवढंच सुंदर यष्टी रक्षण दीपू यांच्याकडनं. एक धाव घेण्यात नक्कीच यशस्वी अन्नू. त्या एक धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22. पुढील चेंडू बिपिन याचा सामना करतो अजय. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण झेल बाद करण्यात यश आले ते बिपिन यांना. त्याच्यावर अजय हे बाद. खूप सुंदर फलंदाजी करत होता. पुढील फलंदाज आले ते सुमित. राळे यांना. बॉलर्स नेम गणेश. पुढील गोलंदाज गणेश. सामना करतो तो अन्नू. एकूण धाव संख्या 22. 22. पुढील गोलंदाज गणेश. सामना करतो अन्नू. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली की अन्नूकडून आपल्याला. नो. अवांतर चेंडू. नक्कीच एक धाव घेण्यात यशस्वी. त्या एक धावेवर बोनस मिळालेली ही एक धाव. नो स्वरूपात नो चेंडू. रेषेच्या अलीकडे टाकलेला चेंडू. त्यावर दोन धावा नक्कीच मिळवल्या त्या अन्नू याने. व संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24. पुढील चेंडू गणेश यांचा सामना करेल तो सुमित. अतिशय आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो तो सुमित गराळे. फलंदाजी करतोय ते असलफा संघाकरता. स्वीप पद्धतीने मारलेला फटका. एक धाव घेण्यात नक्कीच यशस्वी सुमित. एक धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 25. जोरदार मारलेला फटका. नक्कीच हा चौकार असणार आहे. दोन धावा. सुंदर असा फटका.
अन्नू याचा, पण त्याला 2 धावावर समाधान मानावं लागेल. त्या 2 धावेवर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 27. नक्कीच हा चौकार होऊ शकला असता. थोडक्यात क्षेत्ररक्षकाने हात टाकला व तो चेंडू त्याच्या हाताला लागून सीमारेषे पलीकडे गेला. पुढील चेंडू गणेश यांचा सामना करेल तो अन्नू. खूपच सुंदर फलंदाजी अन्नू याची आपल्या संघाकरता. पुन्हा एकदा हलकेच तोलेला चेंडू. नक्कीच एक धाव घेणारी यशस्वी अन्नू. त्या 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 28. 3 चेंडू शिल्लक गणेश यांचे. पुढचा चेंडू स्वीप पद्धतीने मारलेला फटका पर नक्कीच 1 धाव घेण्यात यशस्वी सुमित. त्या 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या 29. पुढील चेंडू गणेश यांचा सामना करतो तो अन्नू. पुढे जाऊन जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पण 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते अन्नू यांना. 1 धावेबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 30 धावा. पुढील चेंडू खूपच गचाळ असे पण बाद करण्यात यश मिळाले ते सुमित यांना. असल्फा व ओमकार या दोन्ही बलाढ्य संघात चालू असलेला सामना जिंकण्याकरिता 31 धावांची गरज. ती ओमकार या संघाला. या पुढील समालोचन करतील श्री चंदू शेट्टे साहेब. धन्यवाद विकी. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पॅशन परसिस्टन्स आणि सचिन राणे यांच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या बॉक्स क्रिकेट लीग मध्ये हार्दिक असं स्वागत. आजचा दिवस दिवाळीच्या देखील मात्र सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा असतील. हिंदुस्थानातील सर्वात मोठा सण, हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण दिवाळी आणि तो सण देखील सुरू आहे. दुसरीकडे क्रिकेटचे फटाके देखील तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थातच या समाज कल्याण केंद्राच्या मैदानामध्ये मुंबईमधील सर्वाधिक मोठ्या आयोजनांपैकी एक असणारे ही स्पर्धा. कारण बॉक्स क्रिकेट म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धांची नावं घ्यायची झाली तर सिद्धे पॅकर स्पर्धेचं नाव घ्यावं लागतं. मोठमोठ्या स्पर्धांचे नाव घ्यायचं झालं तर वायकट्टा स्पर्धेचं नाव घ्यावं लागतं. आमदार चषक या स्पर्धेचं नाव घ्यावं लागतं. ऐरोलीच्या स्पर्धेचं नाव घ्यावं लागतं. आणि त्यामध्ये आता ही बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आणि अलीकडच्या काळात 2 स्पर्धा ज्या झाल्या, संदेश पाटील यांची एक स्पर्धा आणि या अगोदर जी पुष्कर यांची स्पर्धा झाली, तसेच आमदार चषक ही देखील एक चांगला स्पर्धा अलीकडच्या काळात पाहायला मिळत असतात. तर त्या स्पर्धांमधील एक मानाची स्पर्धा अर्थातच आपल्या समोर आहे. बॉक्स क्रिकेट लीग मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, या 3ही जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्रित करून, या 3 जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्रित करून भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 3 जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्रित केलं आणि त्यांना 16 संघांमध्ये विभागलं देखील गेलेलं आहे. आणि 16 संघांमध्ये विभागले गेल्यानंतर हे लीग पद्धतीच्या मॅचेस आज आणि उद्या 2 दिवस पार पडणार आहे. प्रत्येक संघाला 3 मॅचेस पहिल्यांदा खेळायला मिळतील आणि तदनंतर तो संघ तर किसन येतोय गोलंदाजी मार्कवर. किसन गोलंदाजी मार्कवर. तुषार बेंडारे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सकाळच्या सत्रात मात्र या 2 खेळाडूंनी तब्बल 37 धावांची पार्टनरशिप केली होती. टप्पा पडतोय, शरणाचा भेद घेतो, धावबाची संधी, बचावला जातोय दीपू.
मित्रांनो, दीपू नावाचं वादळ मैदानात आलेलं आहे आणि या दीपू नावाच्या वादळाच्या तडाखा मात्र मुंबईतील सर्वच उपनगरांना पडलाय. नव्हे तर मुंबईच्या बाहेर जाऊन देखील अक्षरशः रत्नागिरीपर्यंत असेल, इगतपुरीपर्यंत असेल, तसेच पालघर पर्यंत, मुंबईच्या बाहेरील कल्याण, अंबरनाथ असू दे, पनवेल असू दे, पेन असू दे, या सर्व परिसराला दीपू हे नाव माहिती आहे. कारण तेवढा परफॉर्मन्स राहिला गेली 10 वर्ष जबरदस्त. कारण सुरुवातीचं अंडरआर्म क्रिकेट तुम्ही जर पाहिलं तर जॉली फ्रेंड असेल, आनंद सागर असतील, डिंकी 9 असतील, MVCC असेल, रिलायन्स असेल, हनुमान असेल, बालमोहन असेल, असे झपाटा असेल, असे कितीतरी नामवंत संघ सुरुवातीच्या काळात पाहायला मिळत होते. आणि अलीकडच्या काळात मात्र तुम्हाला ओंकार पाहायला मिळतोय. असलपा, जॉर्ज, चेंबो, पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला. हा चेंडू पंच अजित निकम स्वैर ठरवत आहेत आणि 1 धाव या ठिकाणी मिळते. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे, ती 31 धावांची आवश्यकता. म्हणजे चांगलं आव्हान आहे. सकाळच्या सत्रात जर तुम्ही पाहिलं झालं तर धावा होत नव्हत्या, परंतु ही तगडी लढत अपेक्षित असणार आहे. असलपा वर्सेस ओंकार, 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात. चेंडू, हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. किसनचा टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा उंची घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अप्रतिम गोलंदाजी. दीपू सारख्या फलंदाजाला चेंडू निर्धाव काढणं खूप मोठी गोष्ट असते. आणि एक काळ असा होता की दीपू जवळजवळ 10 स्पर्धा आउट देखील होत नव्हता. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स दीपूचा पाहायला मिळत होता. तोच दीपू फलंदाजी करतोय. अंडरआर्म क्रिकेटची परिसीमा या खेळाडूंनी बदलून टाकली, तो दीपू. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, बराचसा लांबवरचा चेंडू, स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल आणि नेहमीच चुरस पाहायला मिळते. आता भले या संघामध्ये 3-3 खेळाडू आपापल्या संघातील राखून ठेवलेत, बाकीचे खेळाडू इतर संघातील आहे, परंतु ज्या ज्या वेळेला ओंकार आणि असलपा असा सामना रंगतो, त्या म्हणजे पूर्वी रॉयल असलपा असायचा, ओंकार असलपा असायचा, असलपा जॉर्ज सामना पाहायला मिळतो अलीकडच्या काळामध्ये. आणि या ठिकाणी मात्र ज्या जोडीने या अगोदरच्या मॅच मध्ये 57 धावांची पार्टनरशिप केली होती, आणि संभाषणाचा अभाव, ताळमेळ मात्र या ठिकाणी व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. आणि तुषार पेंढारे सकाळच्या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता, तोच तुषार पेंढारे. या ठिकाणी कॉल व्यवस्थित नव्हता आणि जे ताळमेळ त्यांचा जो या 2 खेळाडूंचा या अगोदरच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला, तो ताळमेळ या मॅच मध्ये पाहायला नाही मिळाला. म्हणून मात्र या ठिकाणी बाद होतोय. मोठ्या धावसंख्येला सामोरं जायचं आहे, परंतु क्षमता आहे दीपू मध्ये आणि क्षमता आहे नव्याने फलंदाजीला मैदानात आलेला फलंदाज, अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली, भांडूप टेंबीपाडा परिसरातील असणारा खेळाडू बिपिन परब फलंदाजीसाठी सज्ज होतोय. बिपिन किसन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. षटक क्रमांक पहिला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजित निकम आणि घनश्याम शिंदे. सुरेख चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवला, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन देतो. कौशल्यपणाला लागत असतं. हे ज्या ज्या वेळेला तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळत असता, कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कौशल्य दाखवायचं असतं. तर श्री साई स्पोर्ट्स आणि tenniscricket.in च्या वतीने ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येते. आता मात्र ऑन साईडच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न बिपिन परबचा यशस्वी होतोय. 1 धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धन्यवाद. फटका तेवढा जबरदस्त फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विजय यादव येतोय त्या ठिकाणी, असलपा पॅकर्स संघाचे संस्थापक. आणि आज मात्र आज या ठिकाणी व्यासपीठावर असलपाचे आणखी एक संस्थापक म्हणजे आमचे हिरा व्यासपीठावर आहेत. कारण हिरा, तुम्ही ज्या वेळेला असलपासाठी क्रिकेट खेळत होतो, सुरुवातीचा खेळ होता, सुबा असायचा तुमच्या बरोबर आणि कोंड्या, तुम्ही जे सुरुवातीचा काळ होता असलपाचा क्रिकेटचा असेल, उपक्रम असेल, अंडरआर्म असेल, दोन्हीमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळायचं. आणि त्यानंतर आता मात्र असलपा असेल, भटवाडी असेल, या दोन्ही प्रभागांनी मात्र क्रिकेटच्या आयोजनामध्ये असू देत, क्रिकेटमध्ये असू देत, जी त्यावेळेपासून अजून उंची चाबूक ठेवलेली आहे.
अंडरआर्म असू देत, ओव्हरआर्म असू देत, भटवडीतील कोणतीही स्पर्धा असू देत, युकेटेकर चॅम्पियनशिप असेल, भटवडी प्रीमियर लीग असेल, लेजंड ट्रॉफी असेल, 3 ओव्हरआर्मच्या क्रीडा स्पर्धा आणि अंडरआर्मची ही स्पर्धा ज्या पद्धतीने भरवली जाते, भटवडी पुन्हा एकदा सर्वोच्च केंद्रस्थानी पाहायला मिळते. आणि सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक याच्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सूर्या आता मात्र चिंतेचं वातावरण ओमकार संघाच्या गोटात पसरलेलं दिसणार आहे, कारण सलामीची जोडी ज्या मॅच जोडीने या अगोदरची मॅच एक हाती जिंकून दिली होती, दोघांनाही तंबूचा रस्ता पकडावा लागलेला आहे. आणि गोलंदाजीमध्ये करामत करतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम नवी मुंबई नेरोळ, सुरेश गिरे याने मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू दीपूसाठी पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप पहिल्या चेंडूवर कल्पेशच्या बॅटमधून, जोगेश्वरीच्या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर सुरेश गिरे जो नवी मुंबईचा खेळाडू आहे, गोलंदाजी करतोय, पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. आणि या मॅच मध्ये अशा काही पद्धतीने मला धनंजय तेंडुलकर तुमची आठवण झाली, लेग स्पिन एवढा मोठा पाहायला मिळाला की दीपूचा लेग स्टंप उडताना पाहायला मिळाला. एवढी सुंदर गोलंदाजी सूर्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरेश गिरे नेरोळ नवी मुंबईचा हा खेळाडू पुढे सरसावा चेंडू टोलवला जातो विपिनच्या माध्यमातून. तर त्या ठिकाणचे जे प्रेक्षक आहेत, माझी तुम्हाला विनंती, तुम्ही थोडंसं पाठीच उभे राहा, नाही तर कळीचा मुद्दा होईल, तुम्हाला लागून पुन्हा एकदा आतमध्ये चेंडू होईल. थोडंसं पाठीच उभे राहा. सूर्या विपिन बरोबर सुरेख फटका मारला जातोय. यानंतर होणारा सामना असणार आहे अथर्व कल्याण वर्सेस गजानन मुलुंड, अर्थातच रोहन जिले वर्सेस सचिन राणे अशी लढत यानंतर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, सूर्या अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. मी धनंजय सरांना विनंती करेल यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. घरी बसून तुझं इकडे पण गेलेला कतारला, घरातूनच तुला खेळ घालत होतो दोघांना. मग आईला अरे तिथे प्रॉब्लेम होता पण नाहीचा तिथे कतारमध्ये प्रॉब्लेम होता. सुरेख फटका कव्हर सचोल मध्ये मात्र मारला जातो. तो बिपिन परबच्या बॅटमधून निघाला फटका. दुसरं षटक सुरू असताना 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा धावफलकावर. धावांसाठी विजयासाठी अथर्व कर्णधार रोहन चिले धनंजय तेंडुलकर यांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तसं त्यांनी नाही केलेलं, तर 2 षटकं झाली आहेत. 2 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 31 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावा. असलपा वर्सेस सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे तो ओमकार मालाड बेस्ट. तू पण मस्तपैकी असा कॅमेरा लावला होता आणि बाजूला मालाड परिसरातून 2 संघ सध्या व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. जलसा मालाड ईस्ट भागातील कुरार विलेज परिसरातील असणारा जलसा आणि मालाड वेस्ट परिसरातील असणारा ओमकार. माहिती आपल्या भूषण यांनी आम्हाला दिली. समोरचा दिशेने मारलेला हा चेंडू अडवला जातोय तो अजय यांच्या माध्यमातून आणि एकच धाव मिळेल. लिबॅकचं घेऊन होतो कंट्रोलर ते झालं ना, मग बघ या हातातच रेकॉर्ड आणि 10 धावा धावफलकावर. ह्याच्यानेच 10 धावा.
पुढे सरसावा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुमितच्या माध्यमातून, परंतु एकच धाव मिळेल. एक धाव मिळते. कल्पेश आणि बिपिन यांच्यावर मात्र मोठी जबाबदारी आहे. तो जरूर घेतो कल्पेश, उत्तर तर आहे आपला. शशांक गोलंदाज, तू ती EP वायर लांबून ना तू शशांक वडाळा, एक्सपोजर कमी करत तू इकडनंच कमी करत तू EP वायर टाकायला नाही. हा ती EP वायर भेटते ना बाबा इकडे लांब म्हणजे जास्त एक फटका, परंतु थेट हातामध्ये खेळला जातो. तेवढा फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला जातोय आणि भटवाडीतील नवनवीन खेळाडूंना, घाटकोपरमधील नवनवीन खेळाडूंना शिकण्यासारखं भरपूर काही आहे. कारण व्यावसायिक खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 जिल्ह्यांमधील मुंबई असेल, पालघर असेल, ठाणे असेल, या सर्व जिल्ह्यामधील अव्वल खेळाडू एकत्रित करून 16 संघांमध्ये विभागले गेले. अच्छा तू हे बोलतो त्यासाठी बॉल घोषित केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि या ठिकाणी मात्र माणूसच पाहिजे. कोणत्याही प्रकारचा चेंडू टाकला गेला नाही. 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आणि धाव संख्या वाढते. 14 धावांवर जाऊन पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ असणार शशांक याचं. श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील आणि टेनिस क्रिकेट.in संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण देखील आपण पाहतोय. इंटरनेटच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट देखील आता जगभर पाहिलं जाऊ लागेल. बॅटरी संपत आली रे देवा. टॉससाठी यायचे रोंचिले नाणेफेकीसाठी लवकरच आपला प्रतिस्पर्धी संघ, कारण यानंतरची मॅच देखील चुकवायची नाहीये. कारण सध्याच्या घडीला आपण ज्या आणि निर्णय जो काही घ्यायचा आहे अगोदर घ्यायचा आहे. टॉस झाल्यानंतर लगेच आपल्याला निर्णय द्यायचा आहे. विचार विनिमय करून या, लवकर या. अथर्व कर्णधार बाहेर पिचिंग आणि स्पेस चेंडू ठरतोय. व्हाईट बॉल घोषित होतोय. धाव संख्या वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. 31 धावांची आवश्यकता, 16 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या चाहत्यांचे मात्र या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सुरेख फटका समोरच्या दिशेने मारला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण विजय याचं. सातत्याने गेली 17-18 वर्ष तरी या दोन्ही बंधूंना आपण खेळताना पाहतोय. अजय असेल, विजय असेल, चांगल्या दर्जाची कामगिरी पूर्वी असं आणि नंतर मात्र जॉर्ज कल्याणमध्ये सध्या खेळताना आपण यांना पाहतोय. आणि आता मात्र सुरेख चेंडू पुढे आमंत्रित केलं आणि बाद. नाणेफेकीचा कौल होतोय. एक दिग्गज खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमधील आनंद सागर भटवाडी असेल या दोन्ही संघांसाठी गाजवलं धनंजय तोंडवलकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आणि 2 कर्णधार, 2 नामवंत फलंदाज सचिन राणे, दुसऱ्या बाजूला रोहन चिले, एका बाजूला भटवाडी घाटकोपर, एका बाजूला कल्याण. गजानन मुलुंडसाठी सचिन राणे आणि अथर्वसाठी रोहन चिले. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय सचिन राणे यांनी, अर्थातच गजानन मुलुंड. रोहन लगेचच मॅच संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय. एक षटक शेवटचं बाकी आहे आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 15 धावांची. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पाहूया बाहुबली बिपिन परब आपल्या संघाला मॅच जिंकून देतो का. त्याच्याबरोबर नवीन फलंदाज मैदानात आलाय तो निलेश उर्फ लारा. तर प्रणव भोईर खास या स्पर्धेतील चित्रण टिपण्यासाठी खास बांद्र्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. प्रणव भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि ओमकार देसाईंच्या फलंदाजीचे चाहते देखील आहेत. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी अनुभवी असणारा असल्पा संघाचा कित्येक वर्षात
किती बॉल बाकी आहे? अरे यार सुरेख फटका होता, अप्रतिम फटका होता, परंतु एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा दाखव लढ मित्रा. पण ह्याला काय आर्थिकचा प्रॉब्लेम नाही होणार रे. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बीपीच्या बॅट मधून निघाला फटका, परंतु कदाचित चारही बाजूने चालू झालं. मैदानात पुन्हा जर चेंडू आला तर धावा आहे त्याची नोंद घ्यायची आहे. आम्ही मोठे मोठे फंक्शन सुरेख फटका होता. दुर्दैव पहिले दोन्ही फटके तर बीपीच्या बॅट मधील ताकदवर फटके होते, परंतु दुर्दैव असे की पहिला फटका गोलंदाजाला अडला, दुसरा फटका कव्हरच्या दिशेने पडद्याला अडला. सुरेखचे फटका, परंतु तिसरा देखील चांगला फटका होता, तो अडला जातोय अमितच्या माध्यमातून. हा आपण पायपिन मध्ये टाक ना. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बिपिन परब कॅमेराला लावलं कुठे मी अजून. संदेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यानंतरच्या 3ही चेंडू हाय अजून काय नाही यांचा होऊन द्या. यानंतरच्या प्रत्येक चौकारासाठी संदेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बिपिन परब यांना आणि या चौकाराच्या मोहात पडले आणि बाद झाले. Richard. सुरेख गोलंदाजी विजय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करतोय. चौके छक्के तर विजय ठरतोय असल्पा पॅकर्स घाटकोपर. लगातार दुसरा सामना या ठिकाणी विजय ठरतोय. अभिनंदन.